नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चवळीची उसळ। वाटण घालून आपण चवळीची उसळ बनवणार आहोत। साधी आणि सोपी रोजच्या वापरात बनवली जाणारी अशी भाजी आहे। चवळीची उसळ बनवणार आहोत आपण। तर आपण रेसिपी सुरू करूया। चवळीची उसळ बनवणार आहोत आपण। चवळीची उसळ बनवण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे, कढई आहे ॲक्च्युअली। त्यामध्ये मी थोडं तेल घालते। इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, उभा चिरलेला आहे, तो घालणार आहे। आपण पहिले वाटण करून घेणार आहोत थोडा। कांदा आपण चांगला फ्राय होऊ देऊया, ब्राऊन कलर मध्ये एकदम थोडासा लाल होऊ देऊया, मऊ होऊ देऊया। आणि याबरोबर मी याच्यात थोडे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत ते घालणार आहे। आपण एक कांदा आणि खोबरा चांगला तेलावर फ्राय करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत। अगदी 2 मिनिटं चांगलं भाजून घेऊया आपण कांदा आणि खोबरा। आणि मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत असेच। आपला एक कांदा खोबरा चांगला भाजला गेला आहे। आता आपण हा तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। जास्त काळा करायचा नाही आहे, मी काढून घेते। आपलं वाटण भाजून झालेलं आहे, ते मिक्सरमध्ये आपण थंड करून ठेवणार आहे। आधी थंड करून मग ते वाटून घेणार आहे। इथे मी परत कढईमध्ये, त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालत आहे। आपण आता फोडणी घालून घेऊया। इथे तेलामध्ये मी थोडी मोहरी घालणार आहे। मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये जिरं घालूया। मोहरी आपली चांगली गरम झाली आहे, यामध्ये थोडं जिरं घालते। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे। कांदा चांगला परतून घेऊया आधी। कांदा आपला चांगला भाजला जात आहे, त्यामध्ये मी थोडीशी आला लसूणची पेस्ट घालत आहे। आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घालत आहे। कढीपत्त्याची 7-8 पाने आहेत ती घातली। तेलामध्ये आधी कढीपत्ता घातला तर तो तडतडून उडतो अंगावर, त्यामुळे मी शक्यतो कांदा घातल्यानंतर कढीपत्ता घालते। एक टोमॅटो आहे छोटा लहान, तो चिरला आहे, तो घालते। यामध्ये मी आता हळद घालत आहे। आपण मसाले घालून घेऊया याच्यामध्ये। 1 चमचा लाल तिखट घालत आहे। धनापूड घालत आहे 1 चमचा। थोडा गरम मसाला घालत आहे याच्यामध्ये। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी टाकणार आहे। मसाले चांगले परतून घेऊया आपण ह्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये मी भिजवलेली चवळी आहे ती घालणार आहे। तुम्हाला चवळी पाहिजे तर तुम्ही कुकरला लावून 1 शिट्टीवर काढून घेऊ शकता। जास्त शिट्टी काढायची गरज नाही, एका शिट्टीमध्ये शिजते चवळी। पण मी आता रात्रभर भिजशी घातली होती ती, त्यामुळे मी तिला कुकरमध्ये लावत नाही शिट्टीवर, नाही तर मग ती पटकन शिजून जाईल। आता आपण चांगलं परतून घेऊया। कोणत्याही उसळला वाटणाशिवाय चव येत नाही, म्हणून मी चवळीच्या उसळसाठी वाटण केलेलं आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। आता ही चांगली आपण परतून घेऊया आधी।
त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे, थोडंसंच पाणी घातलं आहे, अर्धा पेला. आता याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिट मी शिजवून घेणार आहे मीडियम गॅसवर. आता इथे मी झाकण काढत आहे. पाणी टाकलं होतं मी वाफेवर, 2 मिनिटं चवळी शिजायला ठेवली होती. आता यामध्ये जे मी वाटण वाटलं होतं ते घालणार आहे. मिक्स करून घेऊया आपण. आणि या मिक्सरच्या भांड्यामधून मी पाणी काढणार आहे आणि ते घालणार आहे याच्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातले, ते घालत आहे. आणि थोडं पाणी अजून एक्स्ट्रा टाकणार आहे मी चवळी शिजण्यासाठी. आपण ही चवळी चांगली शिजवून घेणार आहोत फास्ट गॅसवर. पुन्हा आपण त्याला झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवूनच त्याला 5 मिनिटं चवळी शिजवून घेणार आहोत आपण. आपण झाकण ठेवलं होतं, आपण झाकण खोलत आहोत. 7 मिनिटं झाकण ठेवून चवळी शिजवून घेतली आहे. आपली चवळीची उसळ आता तयार झाली आहे. मी रात्रभर चवळी भिजत घातली होती पाण्यामध्ये, त्यामुळे तिला शिजायला जास्त वेळ लागला नाही. 7 ते 8 मिनिटं लागली तिला शिजायला. दाखवते मी तुम्हाला तोडून. जर चवळी रात्री भिजशी नसेल घातलेली आणि सकाळीच घातली असेल तर तुम्ही ती कुकरला 1 शिटीवर काढून घेऊ शकता, पटकन होते. आता मी तुम्हाला दाखवते कुस करून. हे बघा, चवळी आपली चांगली शिजलेली आहे आणि आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे. मध्ये वरून आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे, रेडी झालेली आहे. इथे आपली चवळीची उसळ मस्तपैकी रेडी झालेली आहे. जास्त पातळ मी ठेवणार नाही, थोडीच ग्रेव्ही टाईप घट्ट ठेवणार आहे. उसळ आहे म्हणजे थोडीशी तर ग्रेव्ही पाहिजेच त्याला, एकदम सुकी सुकी नाही खात. आणि उसळला वाटण असेल तर उसळ खरंच खूप टेस्टी लागते. नुसती कांद्यावर उसळ नाही चांगली लागत, त्यामुळे वाटण घालूनच उसळ शक्यतो करा, खूप मस्त लागते. इथे आपली चवळीची उसळ रेडी झालेली आहे, मस्त मसालेदार आणि टेस्टी अशी ही उसळ झालेली आहे. तर तुम्ही करून पहा घरी, खूप छान लागते. वाटणावरची उसळ आहे ही. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.